हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 10वी विषय मराठी. प्रकरण नंबर 14. प्रकरणाचं नाव आहे काळे केस. काळे केस. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 54, 55 व 56 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे, या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, आकृत्या पूर्ण करा. तर त्यामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे. तर पैकी अ आहे, तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्य. तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्य आहेत. भिंतीच्या व कौलारांच्या उंच सकल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात. पावसाळ्यात दिशा धुसर बनतात. कधी कधी पाऊस रिमझिम पडतो, कधी कधी पाऊस धो-धो कोसळतो. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. लेखक सर्व काळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी. शोध घेणाऱ्या गोष्टी आहे नव्या नव्या कल्पना आणि अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द. याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. कारणे शोधा. कारणे शोधामध्ये आपल्याला अ दिलेला आहे. लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नांचे आश्चर्य वाटले नाही, तर कारण याचं कारण आहे लेखकाचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते. हे लेखकाच्या लक्षात आले, म्हणून लेखकाला काही आश्चर्य वाटलं नाही. यानंतर आ दिलेला आहे. लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण तर याचं कारण आहे तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकाकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास त्याला ती हवी होती, म्हणून तो माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता. याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर आपल्याला अ मध्ये शब्दसमूह दिलेला आहे केसभर विषयांतर. तर याचा समजलेला अर्थ, तर याचा अर्थ होतो अगदी थोडे सुद्धा विषयांतर. तर आ दिलेला आहे केसात पांढरं पडण्याची लागण. तर याचा अर्थ होतो केस पांढरे होणे. आणि ई दिलेला आहे प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड. तर याचा अर्थ होतो कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दयनीय दिसतो. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे. खालील शब्दसमूहाचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा. तर एका बाजूला आपल्याला वाक्प्रचार दिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचा अर्थ लिहायचा आहे. तर वाक्प्रचार आहे गुडघे टेकणे. तर याचा अर्थ होतो शरण येणे, खनपटीला बसणे, सारखे विचारत राहणे, तगादा लावणे, वारंवार मागणी करणे, निकाल लावणे संपवणे, आणि पिच्छा पुरवणे. एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे. यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. तर आपल्याला हे शब्द दिलेले आहे, तर यांचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. निष्णात. सुनील तबला वाजवण्यात निष्णात आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे झिलई. झिलई दिली की जुनी भांडी चककतात. त्यापुढे शब्द दिलेला आहे नित्यनेम. तर नित्यनेम. सुनील नित्यनेमाने व्यायाम करतो. आणि पुढचा शब्द आहे लहरी. आपण कधी लहरी वागू नये. आणि त्या पुढचा शब्द आहे तगादा. खाऊ दे असा छोट्या सुनीलने आईकडे तगादा लावला. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. तर या ठिकाणी कोणते अलंकार आलेले आहे आपल्याला ते ओळखायचे आहे. नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात. तर या ठिकाणी अलंकार आलेला आहे उपमा. का आलेला आहे, तर नवीन कल्पना जणू काही कारंजा आहेत, म्हणजे कल्पनेला कारंजाची उपमा लेखकाने इथे दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी अलंकार होईल उपमा अलंकार. त्यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे. तो देखावा मुख्य शब्दांनी बोलतो. तर या ठिकाणी अलंकार आलेला आहे चेतन गुणोक्ती अलंकार. तर का, तर देखावा सुद्धा बोलू शकतो, म्हणजे जी अचेतन वस्तू आहे तर तिला चेतन असल्याचे मानले जाते, म्हणून या ठिकाणी अलंकार आलेला आहे चेतन गुणोक्ती अलंकार.
त्यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते. आणि या ठिकाणी सुद्धा अलंकार आहेत. तर उपमा अलंकार, तर याचं कारण आहे मानवी कल्पनेला लक्ष्मीची उपमा येथे लेखकाने दिलेली आहे म्हणून उपमा अलंकार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे. खालील वाक्यातील परस्पर विरोधी शब्दांचे शब्द सौंदर्य अनुभवा आणि त्यांचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा. परस्पर विरोधी शब्द असलेल्या आणखीन काय आपल्याला वाक्यरचना या ठिकाणी सांगता येतील. या ठिकाणी सुख दुःखाचे, गर्भित असे याच पद्धतीने आपल्याला परीक्षेत मुलं पास नापास होणारच, खेळात हारजीत आलीच, मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती. म्हणजे परस्पर विरोधी शब्दांची शब्द सौंदर्य आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने वाक्यरचनेत अनुभवता येईल आणि त्याचा आस्वाद घेता येईल. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे. विरुद्धार्थी शब्द लिहा. तर आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेला आहे. अवरोह, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे आरोह, अल्पायुषी, दीर्घायुषी, सजातीय, विजातीय, दुमत, संमत, नापीक. सुपीक. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे. स्वमत. स्वमतामध्ये आपल्याला अ आणि ई दिलेला आहे. तर पैकी अ आहे. लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा. खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकाने त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झालेले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात. वास्तविक दिवसागणिक आपले वय वाढतच जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवड निवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाम कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील. यानंतर पुढे आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा. लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तेथे गेल्यावर जुन्या परिचयाचे लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळलेले, बागडलेले लोक भेटायचे. जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची. कोण कोण काय करतो ही माहिती घेतली जायची. लेखकांकडे आकर्षक बाब होती, त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात, पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कल्पामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकाच्या एका स्नेहाची अशी स्थिती झाली होती, त्यामुळे लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकाने थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली. पुढच्या पानावर आपल्याला भाषाभ्यास आलेला आहे. तर त्यामध्ये आहे तत्पुरुष समास. खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यातील विभक्ती ओळखा. तर आपल्याला सामासिक शब्द दिलेला आहे सभागृह, तर विग्रह होईल सभेसाठी गृह. आणि विभक्ती आहे चतुर्थी, पुढची, सप्तमी, षष्टी,
तृतीया, आणि पंचमी. यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दांचा विग्रह करा. तर यातील आपल्याला सामासिक शब्द ओळखायचं पण आहे आणि त्याचा विग्रह करायचा आहे. तर पहिल्या वाक्यातील सामासिक शब्द आहे सूर्यप्रकाश, तर त्याचा विग्रह होईल सूर्याचा प्रकाश. दुसऱ्या शब्दातील शब्द आहे देशार्पण, आणि त्याचा विग्रह देशाला अर्पण. पुढचा शब्द आहे ऋणमुक्त, विग्रह ऋणापासून मुक्त. आणि पुढचा शब्द आहे तोंडपाठ, आणि त्याचा विग्रह करता येईल तोंडाने पाठ. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.